हॅलो यूट्यूब फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आम्ही आलेलो आहोत बांद्रा येथील महालक्ष्मी सरस 2026 या एक्झिबिशनला. चला मी आता तुम्हाला आतून दाखवते की एकंदरीत ते एक्झिबिशन कसं आहे. दिसतंय तर फारच सुंदर. हे बघा, महाराष्ट्र शासनाने तयार केलेलं आहे एक्झिबिशन आहे. उमेद लिहिलेलं आहे, क्षितिज, असं बऱ्याच काय काय गोष्टी तिथे लिहिलेल्या आहेत. तत्पूर्वी आतमधलं दाखवण्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, माझ्या चॅनलला काय करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला नेहमी छान छान ब्लॉग दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता जस्ट आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही चाललो आतमध्ये बघायला की कसं एक्झिबिशन असेल. पण एक आहे, ठरवल्याप्रमाणे दरवर्षी मी येते ना, दरवर्षी आम्ही या एक्झिबिशनला येतो महालक्ष्मी सरसच्या. आतमध्ये कार्पेट्स वगैरे म्हणजे व्हरायटीज ऑफ खूप साऱ्या अशा स्टेटमधल्या लोकांचं असं छान छान तिथे एक्झिबिशन असतं, लावलेलं असतं. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला असं वाटेल, फूडसुद्धा असतं तिकडे, आणि तुम्हाला तिथे गेल्यावर असं वाटेल की आपण ते बाय करावं, परचेस करावं. तर मला ऑलमोस्ट असे काही कार्पेट वगैरे तर बघायचे आहेत. तर बघूया, लेट्स से की मला काय कार्पेट वगैरे भेटतंय का. चला आपण बघूया. या काहीच हे बघा, हे सगळे बघा, असं हे एंट्री. अजून हे एंट्री आहे तिकडे. आता हे बघा, हे ते सगळे ते सेट केले, ते ऑफ रोड आहे. हे बघा, हे सगळं आहे ते. हे बघा, हे बघा, महालक्ष्मी सरस एक्झिबिशन. मजा काढ ना. काहीच हे बघा, हे ते हे वगैरे पण आहे, सगळं शोपीस वगैरे पण ठेवले ते सगळे. सो फ्रेंड्स, हे एकंदरीत हा एक्झिबिशनचा इथून जाण्याचा गेट असावा आय थिंक. हे बघा किती सुंदर आहे ना, मस्त आहे ना आर्यन, एकदम छान कलाकृती, बेस्ट कलाकृती आहे. एकदा BJPच्या ह्यांनी ठरवलेलं होतं हुनर हाट, त्या हुनर हाटच्या एक्झिबिशनला सुद्धा आम्ही आलेलो. हे सुद्धा महालक्ष्मी सरसच होतं, पण त्याचं नाव ठेवलेलं हुनर हाट. असं दरवेळेस BKCला असं ट्रॅफिक जाम होतं. हे बघा, खूप ट्रॅफिक जाम होतं. जो कोणी इथे कामाला जॉबला असेल ना, त्यांची वाट लागते इथे, कारण तुम्ही स्टेशनपर्यंत पोचायला तुम्हाला इतका तास लागतो ना. हे जाम बघून खूप जाम होतं इकडं, आहे ना रे. काहीच हे बघा, इथे जाम. हे बघा, हे बघा, हे ते आतलं सगळं. आता जाऊया, बघूया काय आहे आज. हे ते रोड बघा कसे आहे. हे बघा, हे आलं हे समोर 2x मध्ये तिकडनं लांब आहे. आपल्याला जायचंय समोर, ते दिसते आपल्याला ते. काहीच हे बघा. सो फ्रेंड्स, हे महालक्ष्मी सरस बघा इथून असं. हे पण एकंदरीत गव्हर्नमेंटचं म्हणजे BJPनेच इथे ऑर्गनाइज बाय BJP. हे बघा, दॅट इज एंट्री. बघा किती मस्त वाटतंय ना. अरू आतमध्ये मेबी या सगळं खाण्यापिण्याचे स्टॉल पण तुम्हाला भेटतील हा, एकदम मस्त पैकी. हां, ओनली गव्हर्नमेंट गाड्यांना पार्किंग आतमध्ये. स्क्रीन वगैरे मस्त मोठ्या लावलेल्या आहेत छानपैकी. हे बघा, इथे काय काय ते स्टॅच्यू वगैरे पण ठेवलेत. हे बघा, हे बघा, इथे पाठचं आहे ते जेवणाचं सामान आहे, ते ॲड वगैरे. हे बघा, इथे हे गव्हर्नमेंटला लोकांना पार्किंग आहे ते गाडीला. हे बघा, मम्मी चालते. हे बघा, शिवाजी महाराज स्टॅच्यू ठेवलं आहे. इथून इथे खायला वगैरे पण आहे. इथे लाईट्स वगैरे पण लावलेत. इथे फाउंटन पण आहे पुढे. सो फ्रेंड्स, मुंबईकर, महाराष्ट्रकर, मी तुम्हाला स्पेशल एक गोष्ट दाखवते. ती म्हणजे उमेद, क्षितिज, नवे, विकास नवा. हा जो लोगो आहे ना, ह्याच्यामध्ये खूप काही बोलण्यासारखं आहे, सांगण्यासारखं आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सावित्रीबाई फुले दाखवते, ज्याच्यामुळे आज महिला शिक्षित झाल्या, महिला ग्रो झाल्या. आज कुठेही आपण आज शिक्षित आणि उभ्या होते फक्त आणि फक्त ह्या महिलेमुळे. त्यामुळे ह्या महिलेला सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा. दुसरा म्हणजे आपले महात्मा ज्योतिबा फुले, हे आहे तिकडे. हे बघा, लखपती
दीदी बनणार. हे एकंदरीत असं मस्तपैकी ऑर्गनाईज केलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. मी तर म्हणेन की तुम्ही खरंच इथे येऊन व्हिजिट करा आणि बघा किती छानपैकी इथे त्यांनी प्रिपेअर केलेलं आहे. लेट्स गो नाव आय एम एंटर इन टू द इनसाइड अँड आय विल शो यू. हे बघा असं. चला आपण आतमध्ये बघूया. एक मिनिट. हे बघा हे असं एंट्री केल्यानंतर हे आतमध्ये आहे. हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं लिहिलेलं आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे बघा किती बोलण्यामध्ये त्यांचा अर्थ आहे. या बघा, ज्या अर्थी स्त्रिया आणि पुरुष या दोघांनाही मानवी हक्क सारखेच आहेत, त्या अर्थी त्यांच्यापैकी एकाला झुकते माप देणे अन्यायकारक आहे. एकदम परफेक्ट. जर महिला आणि पुरुष जर तुम्ही त्यांना मानवी हक्क सेम बघता तर मग त्यांना झुकते माप का महिलांना दिले जातं, अन्याय हा का होतो. म्हणजे त्यांच्या बोलण्या, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बोलण्यामध्ये खूप काही तथ्य आहे. तुम्हाला मी दाखवते. सर्व काही वाचून नाही दाखवू शकत. तुम्ही फक्त बघा ते आणि रीड करा. सुंदर. म्हणजे पूर्णपणे असं वाटतं इथे येऊन महाराष्ट्र सजला आहे. बघा. वाव, दॅट इज सो क्यूट. मस्त आहे ना एकदम. हे बघा एकदम छान. एकंदरीत ते छत्रपती शिवाजी महाराज आहे तिथे आपले बसलेले. आज काही आपला जो काही हा महाराष्ट्र आहे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी एवढं काही त्याग केलेला आहे त्यांच्यासाठी खरंच यांना मानाचा मुजरा. इथे तुम्हाला महालक्ष्मी सरसमध्ये आला तुम्हाला नक्कीच या सगळ्या जुन्या गोष्टींची आठवण येईल. अन्न आणि पेय पावडर हे असं मस्तपैकी इथे बनवलेलं आहे. चला आता आपण आतमध्ये बघूया एक्झिबिशनमध्ये काय काय ठेवलेलं आहे. या मी तुम्हाला दाखवते. इथे व्हॉट्सअप केलेलं आहे एंट्रीमध्ये. ओ बेबी पडली कम यार. इथे बघा हे सगळं येते असं. इथे ड्रेस वगैरे ठेवलेत पुढे बघा. इथे बघा काय ते शोपीस वगैरे पण आहे. किचन वगैरे पाहिजे तर हे बघा डेकोरेशन. इथे कपडे वगैरे पण ठेवलेत. इथे बघा असं हे सॉफ्ट वगैरे इथे ठेवले. अजून हे बघा ते आहे ते मंदिर ते लावतात ते. अजून इथे बघा हे सगळं किचन पण आहे. ते बघू शकता. हे बघा हे वाला किचन वगैरे पण लावले त्याचे. हे बघा हे चेक करा. हे बघा इथे ड्रेस ते बेडशीट वगैरे पण आहे. हे बघा 1200 ठेवली आहे. 1200 रुपये जोडी. बघा इथे ते पुढेपर्यंत आहे. हे बघा हे ते पण ठेवलेत. ब्रो डे इथे बघा ठेवलेत. सो फ्रेंड्स आता आम्ही हे बघा बघतोच आहोत. छान आहे इथे गृहलक्ष्मी सोय. म्हणजे जे एक्झिबिशनना मोस्टली काय येतात जे आपले हे करतात ना गरीब लोक किंवा त्यांचे एक्झिबिशनना त्यांची शॉपिंग खरेदी त्यांना हे जर करायची असेल म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत मराठीमध्ये मला काही समजत नाही. पण अशा लोकांचं एक्झिबिशन इथे लावलं जातं जे लांबून येतात किंवा त्यांना नीड आहे. ते ज्यांचं बचत गट वगैरे ज्यांचे असतात ना त्यांचे ते एक्झिबिशन्स लावले जातात. आता हे एक्झिबिशन एक्झिबिशन आहे सप्तशृंगी स्वयंसहाय्यता समूह अहिल्यानगर. तर असे छान असे गणपती वगैरे बनवलेले ते बघा. मस्त आहे ना. क्यूट असे गणपती वगैरे बनवलेले आहेत ते सप्तशृंगी. म्हणजे वेगवेगळ्या रायगड गावावरून वगैरे लोक आलेले आहेत त्यांचे आहेत हे सगळे एक्झिबिशन्स. बुलढाणा रायगड म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्राचे जे बचत गट असतील तर त्यांचे एक्झिबिशन्स इथे लावले जातात असं एकंदरीत मला बोलायचं होतं. आता कोल्हापूरची चप्पल आपण स्पेशली जेव्हा कोल्हापूरला जातो तेव्हा आपण पहिली बाय करतो ती कोल्हापुरी चप्पल. ही बघा कोल्हापुरी चप्पल. ओ वाव एवढी मोठीच्या मोठी आहे बघा. ही आहे कोल्हापुरी चप्पल.
स्पेशली चमड्यापासून बनवलेली. अरे ही चप्पल काय करतात छोटीशी? हा, दरवाजाला लावतात. कशी आहे ही चप्पल? 50 रुपये. असं ते म्हणतात की दरवाजाला लावतात चप्पल. हे बघा इथे मटके बिटके क्यूट क्यूट आहे सामान. ॲक्च्युली मी व्हिडिओ ब्लॉग काढता काढता मी विसरून जाईन की मला काय बघायचं आहे ते. त्याच्यामुळे मी असं तुम्हाला थोडंफार दाखवते, नंतर मी माझी शॉपिंग करते. नंतर मी काय शॉपिंग केली हे तुम्हाला नक्की दाखवते. हे तर मला घ्यायचंच होतं पाण्याचं. हे कितीच आहे? एक 500. ओ माय गॉड. प्युअर मिट्टीचं 500 रुपये बोलत आहेत बाबा. 200-250 रुपयाची. हां, एक आहे तुम्हाला मी सांगते की एक्झिबिशनला जेव्हा तुम्ही याल ना तर जरा पैसे खूप सारे घेऊन या. कारण इथे जी गोष्ट दुकानात तुम्हाला 50% कमीने मिळणार तीच एक्झिबिशनला तुम्हाला जास्त वाढणार. ॲक्च्युली त्यांची पण काही चुकी नाही, कारण एक्झिबिशनला ते लोक इथे 7 ते 8 दिवसाच्या ह्याच्याने येतात, वेळ काढून येतात, स्वतःचा राहण्याची त्यांची सोय वगैरे. त्यामुळे एक्झिबिशनला हा डबल पैसा हा लागतोच कुठल्याही गोष्टीला. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे असेल तर एक्झिबिशनला या, आहे ना. हे बघा इथे शोपीस स्पॉट वगैरे असे ठेवलेले आहेत मस्तपैकी. चला आता मिस्टरांनी मला साडी घेण्याचं प्लॅनिंग करत आहेत वाटतं. साडीच्या दुकानामध्ये ते गेलेले आहे स्टॉलवर. बघते मला छान अशी साडी मिळते का ते घेण्यासारखं. तर खूप सारे आहे, मस्त आहे एकदम. वाव, व्हॉट अ सारीज, व्हेरी नाईस. आय लाईक दॅट. घेतेच आता काहीतरी दाखवते तुम्हाला छानपैकी. काय आहे दाखवा, काय आहे? ब्लॅक राईस आहे. ओ ब्लॅक राईस. हा बघा ब्लॅक राईस. कुठून आणलात तुम्ही हे? पण हा कसा करायचा? हा बघा, हा ब्लॅक राईस आहे. कसा धुवायचा हा? हा, याला भिजत घालायचं. भिजत घालतात? एक दीड तास घेऊन जायचं. हे बघा गाईस, इथे सगळं हे पण आहे. खीर बनवलेला मूर्त सुद्धा पासून कुठला स्टॉल आहे? नाशिक. ब्लॅक राईस. फर्स्ट टाइम मैं देखा, फर्स्ट टाइम. हे बघा ब्लॅक राईस. राजवीर कम. ते बघा गाईस, क्लॉथचं पण शॉप आहे. ते ड्रेस वगैरे. हे बघा ते साडी वगैरे. आज बघा मिस्टरांनी साडी घ्यायचा प्लॅनिंग केला. हे बघा गाईस, ड्रेसचं वगैरे पण आहे. साडी घेऊनच राहणार. आज साडी घेऊन असणार आहे. हे बघा गाईस, ड्रेस वगैरे पण ठेवले. मला पाय अडकला. छान साडी. हे बघा, हे ते फायनली कुछ दुसरा स्टॉल आ गया. देखो यहाँ पे खानाचा स्टॉल. हे ते वगैरे ते बिस्किटचे वगैरे पण ठेवलेत. परत येते बेडशीट साडीचा स्टॉल आला. हे ते बघा जेवणाच्या स्टॉलचे वगैरे पीठ वगैरे. ते बघा ओनियन. हे ते बघा सातारचा ओनियन. तुमच्या शेतात पिकलं ना? कसा आहे लसूणजी? 400 रुपये किलो. जाऊ दे, शेतात पिकवतात ना. शेतात पिकवतात म्हणजे फार्मिंग करतात. ते बघा गुड पण आहे. शेतात पिकवतात, त्यांची मेहनत आहे लसणाची. तिखट आहे. तिखट. अरे इथे बघा एग्स पण आहे. एग बघा, हे बघा छोटे एग आहे. एग पण आहे, सातारचे एग. हे बघा काय ते सगळे ठेवलेत असे गरम हो रहा. ते बघा अचार पण आहे. हे बघा गावचं अचार. हे बघा स्टॉल आहे. तिथे बघा हे भेटते. ते नंबर वगैरे कोणाला पाहिजे ते इथून ऑर्डर करा. हे ते कुरमुरा पण आहे. हे बघा कुरमुरा. राजवीरला कुरमुरा पाहिजे. इथला हा वाला त्याला पाहिजे. राजवीरला कुरमुरा. आपण जाऊया पुढे. हे ते बघा हे सगळे. ते परत ड्रेसचा स्टॉल आला. हे बघा चप्पल. हे बघू शकता. ते बघा लिहिले कोल्हापुरी चप्पल आहे. सगळं साईज वाईज आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी घेऊ शकता. हे ते बघा जीन्स वगैरे पण आहे. हे ते बघा जेवणाचा स्टॉल आला आता. इथे बघा
इथे लाडू वगैरे पण ठेवलेत, वेफर्स वगैरे त्या खायला. परत ड्रेसचा स्टॉल हे इथे चीज बॉल वगैरे पण ठेवलेत. इथे बघा चीज बॉल, इथे अचारचं, इथे चप्पल, कोल्हापुरी चप्पल. इथे बघा, हे बघा कोल्हापुरी चप्पल. इथे ड्रेसेस इथे ॲड आहे. हे बघा इथे आपण चाललो. इथे बघा घी वगैरे पण आहेत, ते अचार वगैरे, घी. इथे कॉर्न पण आहे. हे बघा ये चक्कर हो. सो आर्यन, कसं वाटतं एक्झिबिशनला आल्यावर? का तुला काही घेता नाही आलं म्हणून ना? बघा याला काही घेता नाही. ते तुम्हाला हळद दाखवतो थांबा. मस्त आहे यार, प्युअर हळद, वर्ध्याची हळद. मस्त आहे ना हळद पण. हा स्मेल करते. प्युअर आहे ना? किती टाकायची जेवणात? थोडीशी टाकली तुम्ही. आपली नॉर्मल हळद का मिलावट असते? ते पिवळ्या कलरची असते आणि केशरी कलरची, ज्यात कुरकुमीन कंटेंट जास्त असतं, त्यामुळे थोडी स्मेल आणि अरोमा त्याचा स्ट्रॉंग असतो. ओके. हे आहे यांचं न्यू एकता स्वयंसहायता समूह वर्धा. एक पॅकेट कुठे आहे छोटंसं? हा छोटा कितीच आहे? 130 रुपये. हे द्या मला, हे मी एक पॅकेट घेते. बोललो होतं काय कशाबद्दल बोलू? तुझ्या हे जे प्रोडक्ट आहेत ह्याचं काय पावडर, हळदी पावडर आणि लाल मिरची पावडर, हे तुम्ही कसं काय बनवता आणि काय करता ह्याच्या बाबतीत थोडं सांग. आम्ही महालक्ष्मी सरसमध्ये इथे आलेलो. आम्ही वर्धा जिल्ह्यातून आलेलो. आम्ही 3 वर्षापासून ही मॅन्युफॅक्चरिंग करतो आमच्या वायगाव हळदीची. ओके. ही प्युअर वायगाव हळदी आहे. त्याच्यात हाय कुरकुमीन कंटेंट असते. त्याचा स्मेल, अरोमा आणि याचा टेस्टमुळे याला जास्त मागणी असते. स्पेशली ही हळद फार्मा कंपनीज आपले प्रोडक्ट्स बनवण्यासाठी करतात. जसे की कॅन्सरची जे औषधी म्हणतात ते याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट करून बनवलेल्या कुरकुमीनपासून बनतात. आणि जे कॉस्मॅटिक कंपनीज असते ते पण याला वापरतात त्यांचे प्रोडक्ट बनवण्याकरता. आणि एक्सपोर्टसाठी ही सगळ्यात बेस्ट प्रेफरन्स केलं जातं. हो काय. सर तुला पुढचा तुझ्या उद्योगासाठी तुला ऑल द बेस्ट. असं नेहमी. सुलोचना तुझ्या मम्मीचं नाव आहे? नाही, आमच्या आजीचं नाव. आजीचं नाव आहे. ह्यांच्या आजीचं नाव आहे बघा, हे सुलोचना मसाले. सर तुम्ही ते एक्झिबिशनला आलात तर नक्की खरेदी करा. चला बाय. हे आहे ना? हां. इथे बघा सीड पण आहे. गुगल मॅथ गुगल हे बघा. काळे मीठ सीड्स पण इथे बघू शकता. हे 8 कंटेन लावले जातात त्याला. हे अळशी तुमच्या अशा बॉडीसाठी content लावले. आणि हेल्थसाठी फार उपयोगी आहे. पावडर आहे. हा पावडर आहे बघा. बोला काय आहे ते बोला. हे जवस आहे. हात पाय मान कंबरदुखी अस्थमा दम्यासाठी बीपी शुगरसाठी जॉईंट पेन लो पेनसाठी हृदरोगसाठी सांधेवातीसाठी सर्दी कफ खोकला. दररोज रात्री जेवण झाल्यानंतर 1 चमचा खायचं. लहान पोराने अर्धा चमचा द्यायचं, मोठ्याने 1 चमचा. डिलिव्हरचं पेशंट असेल तर अर्धा चमचा. असा चावून खायचं, चावून- पाण्यात टाकायचं नाही चावून खायचं. दररोज रात्री चावून खायचं. हे बघा, मुखवास म्हणून असं खायचं. तरी हे डॉक्टर आहेत, तुमचं असं म्हणणं आहे हे हेल्थसाठी चांगलं आहे. तर माझ्या मते हे आयुर्वेदिक उपचार हे तर चांगलं असणारच आहे, जे आपण नॉर्मल ह्याच्यामध्ये खातोच. ते बघा स्टॉल आहे आम्हाला. ते सगळं ठेवलं आहे फूड्स. ते बघा हे पण आहे. हे आहे पेरू. हे बघा इथे पेरू आहे. पेरू वगैरे आहे ते कापून ट्रायला देतात. अजून हे बघा इथे हल्दी आहे. ते बघा इथे घी आहे. अजून इथे बघा ते स्टॉल्स आहे. मला दुसरा स्टॉल तिकडे पण एक स्टॉल आहे पुढे. आता हे ते जाऊया. ते आता खाण्याचं स्टोअरमध्ये साईड पुढे आहे. ते आता जायचं तेव्हा बघा वरती. मग आता जाऊया पुढे. हे आहे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे सगळं महाराष्ट्राचे, हल्दी वगैरे. आता आपण जाऊया पुढे. हे का तिथे लॉक लावलंय हे खोलू ना. आपण आलोय ते खाण्याचं. सो फ्रेंड इथे बघा सगळा मालवणी मसाला वगैरे मिळतो. काळा मसाला, मालवणी मसाला, येसूर कणी, अशा बऱ्याच काही मसाले आहेत. ते आहे राजूर, अहिल्यानगर.
इकडचे असे मसाले एकंदरीत आहेत. तर आता मी तुम्हाला पुढचं मला ॲक्च्युली बघायचं आहे ते खाण्याचं स्टॉल. आता आम्हाला भूकसुद्धा लागलेली आहे. मी फक्त हळदी घेतली आणि आता बघू. अजून मला काय असं घेण्यासारखं काय असं वाटत नाही आहे, कारण आपल्या नेहमीच्या घरामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी असतातच. त्याच्यामुळे आता काय घेणार हा मी विचार करते. आणि कपडे तर माझ्याकडे प्रचंड झालेले आहेत. साडी घेण्याचं माझं प्लॅनिंग नाही आहे, कारण तुम्ही जर बघितलं तर कपड खोलून माझ्याकडे खूप साड्या आहेत आणि त्या माझ्या डेलीच्या यूजमध्ये आहेत. पण मला असं शोपीसचे आयटम घ्यायचे होते, फोटो फ्रेम बघायची होती, पण ती काय मला दिसत नाही आहे. होती पण आता आम्ही पुढे आलो तर आम्ही जरा शोधतो कुठे फोटो फ्रेम वगैरे. मला फोटो फ्रेम वगैरे बघायचे. होय फोटो फ्रेम वगैरे चल ना एखादी फोटो फ्रेम वगैरे बघूया. हे काय आहे? अगरबत्ती. हे बघा, हे कुठलं आहे? नागपूर. मस्त आहे यार. पण ह्याच्यामध्ये परफ्यूमचं आहे ना हे? ओय ओ मॅडम, परफ्यूम मिक्स आहे ना ह्याच्यामध्ये? परफ्यूम मिक्स आहे. परफ्यूम मिक्स आहे. हे असं घेण्याचं प्लॅनिंग आम्ही करतोय. सो फ्रेंड्स, आता आम्ही मस्त पैसा बघत आता व्हरायटीज दाखवतो. गजलक्ष्मी छान छान आहेत यार, व्हरायटीज मस्त आहेत. मग आपण त्या बाजूला जाऊन बघूया की काय आहे ते नक्की. तिथे काय आहे ते बघूया. आय विल शो यू. हे सगळं ज्योतिषविद्याचं मला दिसतं. घालायचं मंत्र वगैरे, यंत्र, स्टोन वगैरे सगळे. तुम्ही हे आपल्याला एवढं काही नॉलेज नाही आहे. तुम्ही ते कुठल्या तरी ज्योतिषाला बघूनच हे तुम्ही गाईड करून वापरा. माझा तर ह्या गोष्टीवर एवढा काही विश्वास नाही आहे, पण चालतं. बरेच लोक विश्वास ठेवतात, चालतं. फ्रेंड्स, आम्ही विचार केला हा मसाला चाय घ्यावा, तर मी हा मसाला चहा घेते. हा मसाला चहा चांगला आहे की इलायची चाय चांगला आहे? दोन्ही. मसाला तुम्हाला थोडं स्पायसी पाहिजे असेल, तुम्ही पाणी जास्त वापरताय तर मग मसाला. जर तुम्ही दूध जास्त वापरता तर इलायची. आम्ही दूधच जास्त वापरतो. उसने मेडिकल रिपोर्ट वो सब देखा नहीं. आणि तुम्हाला ब्लॅक पण करायचं मग आता तुम्ही मला जो टेस्ट करायला दिला तो कुठला चहा होता? कोणता केला? आता यांनी हा दिला वाटतं. हा तो हा लेमन आहे ते. लेमन ग्रास गवतीचा. अभी गवती चहा लिया का टेस्ट करणे? हा दिला तो मला दिला तिने ब्लू कंटेनर मधला. ब्लू कंटेनर मधला दिला. स्पायसी लागला तुम्हाला? नाही, गोड होता. मग इलायची. आणि हा वाला दाखव बरं. हा एकदम थोडासा दे, 1 सिप. हा चहा कुठला आहे? हा मला हवा होता, बघायचा होता. हे बघा सगळे टेस्टला लागलेले चहा. कसा होता टेस्ट? एकदम बस बस बस. हा चहा मी घेते. क्या फालतू की हुआ यार, फालतू. गाईज हे बघा येते. हे बघा गाईज येते ना मँगोचा. गाईज ते मँगोचा शेक पण आहे. येते बघा मँगोचा येते. फ्लेवर पण येते तो. आम्ही 2 चहा घेतले. हे 2 चहा आपण घेतलेच. हे बघा येते. जीपे करू दे. हे बघा हे ते सगळं दे हा टेक काय. कॉफी ट्राय करा. हे बघा येते. शोकेसला ठेवला, शोपीसला ठेवला. अजून तिथं त्याची चप्पल वगैरे अजून येते. हे बघा बऱ्याचशा वस्तू अशा आहेत. बघा लास्ट लाईन आहे आपली. हे ना खूप मोठं एक्झिबिशन आहे. आज होता लास्ट दिवस. हे बघा हे पण आहे. हे मला माहित नाही काय, पण तुम्ही वाचू शकता ते काय. तेव्हा ओमचं गावाला बघा अगरबत्ती आहे. हे बघा येते फ्रेम पण आहे. अजून येते बघा येते फ्रेम वगैरे. किती फ्रेम आहे बघा इथे चांगली बघा. 5,000ची फ्रेम.
5,000ची फ्रेम आहे. एक फ्रेम 5,000ची आहे. 5,000ची एक फ्रेम आहे. इथे बघा हे फेक फ्लावर वगैरे बाहेर लावायला. इथे पर्स वगैरे पण आहे. हे बघा इथे छोट्या मुलांचे कपडे पण आहे. हे बघा इथे बर्डचं गेटच्या बाहेर लटकवायला वगैरे पण आहे. हे लाटणं पण आहे. किचनचं पण आहे. लाटणं बेलन वगैरे पण आहे. ते बेलन मध्येच लाटणं बघा इथे. रांगोलीचं पण आहे. रांगोलीचं ते ठेवायला बाहेर डायरेक्ट ठेवायला. इथे बघा फ्लावर्स येते. हे बघा. सो फ्रेंड्स आम्ही हळद आणि 2 टाईपच्या आहे. आता आम्ही जरा पूजा करायला डिनर बाहेर आपण डिनर जाऊ. इथे बघा डेकोरेशन कसं आहे. मेरा कुछ प्लान बन रहा है. सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे तिथे AC आहे, फुल गरम होणार नाहीये. येताना मी तोच विचार करत होते की Ventilation आहे ते full. गरम होत असेल, पण नाही. एकदम मस्तपैकी ऑर्गनाईज केलेलं आहे. थँक्यू सो मच गव्हर्नमेंट ज्यांनी ऑर्गनायझेशन केलेलं आहे. खूप छान ऑर्गनाईज केलेलं आहे. असं गडबड नाही, काय नाही. खूप छान ऑर्गनायझेशन झालेलं आहे. आणि मी ॲज इट इज म्हटल्याप्रमाणे हळदीचं पॅकेट आणि चायपत्तीचं पॅकेट करून घेतलं. अजून हे ते बघा इथे फुल व्हेंटिलेशन आहे. ते AC गॅपचं. आता आपण चालू आहे डिनरला. हे ते बघा हे सगळं. हे ते बघा अजून हे पण आहे. डेकोरेशन असं ठेवलं आहे बाहेर बघा पत्थरचं वगैरे. अजून हे ते बघा एक मोठी स्क्रीन आहे इथपर्यंत ते तिथपर्यंत. अजून त्यात सगळं दाखवलं आहे काय काय याच्यात. हे बघा. अजून आता आपण चाललो आहे एक्झिटला बाहेर. हे ते बघा इथे डेकोरेशनचं वगैरे आहे 3D. आता आपण जाऊया बाहेर. आपण आले इथे बघा जाऊया. हा महालक्ष्मी सरसमध्ये महिलांना जास्त प्रायोरिटी दिलेली आहे. स्ट्रॉंगेस्ट वुमन म्हणून इथे महिलांना दाखवलं गेलं आहे. आणि जेणेकरून इथे सगळं काही महिलांनीच ऑर्गनाईज केलेलं आहे. आतमधले स्टॉलसुद्धा. आणि बघून खूप छान वाटतं की आज महिला एवढ्या धडाडीने पुढे येत आहेत, काम करत आहेत. कारण आपल्या काळामध्ये म्हणजे अगोदरच्या काळामध्ये महिला या घराच्या बाहेर कधी पडतच नव्हत्या. पण आता त्या होतकरून महिला एवढ्या पुढे येत आहेत. भले त्यांनी छोटासा पण स्टॉल टाकू द्या, छोटंसंही काम करू द्या, पण त्या करतायत ना. हा सगळ्यात मेन महत्त्वाचा उद्देश आहे की आज त्या एवढ्या मस्तपैकी पुढे येत आहेत, काम करतायत. नवऱ्यांना घरातल्यांना हातभार लावतात. असं त्याच्यापेक्षा काय मोठी गोष्ट असणार आहे की नाही. आता इथे आहे उसाचा रस. सो फ्रेंड आता आपण आलेलो आहोत फूड झोनमध्ये. हा ब्लॉग एकंदरीत खूपच मोठा होणार आहे कारण मी एवढा काही ब्लॉग काढत नाही. कधीच थोडासा आपला शॉर्ट दाखवते. पण हा मी जरा लेंदी काढला आपल्या महिलांसाठी की जे आता मी तुम्हाला बोलले महिला एवढ्या पुढे येतात धडा मस्तपैकी. हे बघा एकदम सुंदर असं सगळ्यांनी स्टॉल जेवणाचे लावलेले आहेत. विदर्भ भोजनालय, गोंदिया, वाशिम तालुका, सोलापूर, ठाणे, सातारा, सिंधू, कुठला महाराष्ट्राचा स्टेट नाही आहे असं नाही आहे. सगळ्या स्टेटचे इथे लावलेले आहेत. खानावळ म्हणजे हे जे खानावळ असतं, भोजनालय असतं, छोटे छोटे त्यांचे जे हॉटेल्स असतात त्यांनी इथे स्टॉल लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहोत जिप्सीमध्ये. जिप्सी हे खूप जुनं हॉटेल आहे. अगदी एकदमच जिप्सी कॉर्नर. तर आता आम्ही मस्तपैकी छोटंसं स्नॅक्स असं ऑर्डर केलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. काय आरो जिप्सीचं आवडतं ना. त्याला जिप्सीचं हे खूप आवडतं आमरसपुरी. आमरसपुरी आता आमरस आहे तर आमरसचा क्रेज आहे त्याच्यामध्ये त्याला आमरसपुरी वगैरे खूप आवडतं. फूड फिनिश झाल्यावर आम्ही ब्लॉग काढलेला आहे. विसरून गेलो. इथेच आता आमचं मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे छानपैकी.
काय करायचं आपण ब्लॉगला आता. इथेच आम्ही आमचा ब्लॉग. सो फ्रेंड्स, इथेच आम्ही आता आमचा ब्लॉग एंड करतो. आमच्या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. टिल देन बाय. सी यू. बाय. बाय.